विधान परिषदेचं राजकारणावरून वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केलेलं आहे। वडेट्टीवार यांची जीभ घसरली। निवडणुकीवरून त्यांनी हल्लाबोल केलाय। काँग्रेसने टीका टिप्पणी करणं बंद करावं असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर सल्ला दिला। तर वडेट्टीवारांनी अपमान केलाय। शिरसाट यांनी वडेट्टीवारांवर निशाणा साधलाय। आता आम्ही उमेदवार उभे केले ते विकले गेले। अनेक वेळा यापूर्वी निवडणुका अनुभूत झाल्यात, नाही झाल्यात असं नाही, पण आता उमेदवार बिना आपल्याच लोकांनी आपल्याच माणसाकडून पैसे मागत असतील, ज्या त्या पक्षाच्या, काय भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पैसे नाही मागितले, त्याही नगरसेवकांनी पैसे मागितले, तर देणार कुठून? हा धंदा झालेला आहे। म्हणजे मला असं वाटतं की विधान परिषदेतलं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावरचं झालं। वडेट्टीवारांनी अत्यंत फ्रस्ट्रेशन आल्यानंतर केलेलं हे विधान आहे। खरं तर हा वेश्याचा अपमान आहे आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या कार्यकर्त्याला वेश्या म्हणणं। कोण विकले जाते? तुमचे कार्यकर्ते, म्हणजे ते वेश्या आहेत। कमीत कमी एखादा गोष्ट सांगताना किंवा बोलताना याचं भान ठेवलं पाहिजे। राजकारणामध्ये एखाद्याने माघार घेतली तो वेश्या झाला। इतके वर्ष तुमच्याबरोबर जो कार्यकर्ता काम करतोय, तुम्हाला त्याला अशा भाषेमध्ये बोलणं अत्यंत गैर आहे। मला वाटतं ह्या सगळ्या लोकांना, म्हणजे महाविकास आघाडीचे जेवढे लोक आहेत ना, त्यांना फ्रस्ट्रेशन आलेलं आहे। त्यांचे मतं फुटतील, त्यांचे मतं त्यांना द्यायला तयार नाही लोक। त्यामुळं या पद्धतीचं राजकारण करण्यापेक्षा राज्यामध्ये लोकशाहीमध्ये लोकाभिमुख राजकारण केलं पाहिजे। सर्वांनी एकत्र येऊन मान्य केलं पाहिजे की आमच्याकडे मतदान नाही आहे। भाजपला जर वाटलं असतं आम्हाला मतदान नाही, आम्हाला निवडणूक द्यायची, आम्ही देऊन दिली असती, पण 700 मतापैकी 500 मतं भाजपजवळ आहे, कशी निवडणूक देणार आहे? आणि त्यामुळे मला असं वाटतं की थोडा विचार काँग्रेसनी करावा, टीका टिप्पणी बंद करावी। संजय राऊतांना माझी विनंती आहे की टीका टिप्पणी बंद करावी। वस्तुस्थिती ही आहे की पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये निवडणुका झाल्या नाही। मी उमेदवाराचं अभिनंदन करतो, आभार मानतो, ज्यांनी विड्रॉ केले सर्वांचा आभार मानतो।